गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज प्रणित आलाय. पहिला गोलंदाज प्रणित आपण पाहतोय. ओ चांगला स्ट्रोक. सुरुवात पहा किती चांगली केली आहे निकलेश शेलारने. जबरदस्त सुरुवात करताना आपण पाहतोय चौकाराने. सर्वांच्या मुखात मैदानामध्ये वडपे टीम संघाचा 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाही आहे. या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. तर 2 धावाची पॅनल्टी इथे लागली जाईल. पहिला चेंडू टाकला गेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर ती पॅनल्टी इथे जी आहे ऍड केली जाईल. 4 धावा स्कोरबोर्डवर लागली गेली आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय चौकाराच्या रूपात पाहायला मिळाला. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते फलंदाज निकलेश शेलार याच्या माध्यमातून. मित्रांनो सोनटके गावामध्ये कोणतीही समस्या असू द्या दादांनी नेहमीच सोडवली आहे आणि या सर्व आयोजकांवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. मागील 5 वर्षापासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ट्रॉफी नव्हे तर असं म्हटलं की हृदय काढून दिला असंच म्हणूया. गेली 5 वर्षापासून अतिशय चांगले व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. गिरीशदादा पाटील चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान लाडके उपसरपंच आहेत. या मॅचचा आनंद घेतात या VIP डाईज वरून. धाव संख्या 4 धावा धावफलकावर कमबॅक पाहायला मिळतो प्रणितचं. प्रणित एक चांगला उभरता सितारा आहे वडपे टीमचं. राईट हॅम ओव्हर द विकेटने जातोय. हा चेंडू ऑफ स्टंपवर होता. बॅटची एज घेतली. शॉर्ट थर्डमॅनला शत्रुषक आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला येतोय. एक सिंगल धाव. धाव संख्या 5 धावा धावफलकावर. मित्रांनो मी कालपासून पहिल्या चेंडूपासून उल्लेख केला होता ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करून गेले. मात्र आज आपल्यामध्ये नाही त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम इथे करण्याचं आपण केलेलं आहे. मागच्या 5 वर्षापासून ज्ञानाबाई यांच्या नावाची ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सावली क्रिएशन वाड्याचा एक चांगला इव्हेंट जो आहे लाईव्हचं त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने भरपूर प्रेक्षक आणि भरपूर खेळाडू खेळून गेलेले आहेत. चांगला वाटतो जेव्हा आपल्यामध्ये नसतात जे व्यक्ती त्यांच्या नावाची स्पर्धा ठेवतो त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम करत असतो नेहमी आपण. मित्रांनो ज्ञानाबाई किंग मेकर या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा हरपला गेलाय आणि खऱ्या अर्थाने त्याची आठवण म्हणून ही स्पर्धा आपण पाहत आहे. चौकार आलाय प्रणितच्या अगेन्स्ट 2 चौकार आले आतापर्यंत. प्रणित राईट हॅम ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू समोर केला. शत्रषक आहे. झेल सुटली गेली आहे. विनीत भोईरची झेल सोडली आहे. विनीतने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती त्याची झेल सुटली गेली आहे. 10 धावा धावफलकावर. एक बलाढ्य संघाला या स्पर्धेच्या बाहेर केल्या कुरुन टीम संघाने. खूप चांगला सामना झाला होता मागच्या मॅच मध्ये. शेवटच्या चेंडूवर अगदी सामना रंगला गेला होता. प्रणित राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑन साइडला कॅच होता. हवं तसं बॅटवर आला नाहीये. मिस टाइम झाला होता तिथे. प्रत्येकी चेंडू मिडल करणं गरजेचं आहे जेव्हा हवा सकाळपासून साथ देत आहे फलंदाजांना. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. 11. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. 11 रन बिना विकेट के नुकसान पर. आणि पॅनल्टीच्या धावा आपण नक्कीच ऍड करत आहोत. 13 धावा धावफलकावर. 13. लक्ष असू द्या विनीत आणि निकलेश आणि टीम न्यू संघर्ष मिटपाडा की 2 धावा पॅनल्टीच्या आम्ही ऍड करतोय. स्कोरबोर्ड धावा झालेल्या आहेत 13. तुमची ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी होणं गरजेचं आहे. प्रणितचं पहिलं षटक बघितलं आपण. धावा इथे खर्च केला त्याने 11. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड. नितेश आलाय गोलंदाज षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. नितेशने देखील चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. रितेश
वडपे गावचे हे खेळाडू, चिंचोली गावचे गिरीशदादा पाटील. मात्र ग्रामपंचायत एकच आहे, एका बाजूलाच आहे गाव. खांडपे, वडपे, त्यानंतर खांडपे, त्यानंतर चिंचोली. इथे चेंडू बॅटवर आला नाहीये. एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट होत आहे. विनीत भुईर या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. सिटी इमर्जन्सीचा क्रिकेट असो किंवा व्यावसायिक क्रिकेट असो किंवा आपल्या बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस असो, नेहमीच चांगला परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचं. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. रितेश, हॅप ट्रॅकर चेंडू फायदा घेता आला नाहीये. अवजदेचा अपील झाला होता. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी, शांत क्रिकेट. मागचा मॅच 4 टू फिनिश होता या स्पर्धेचं. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. शेवटचा चेंडू असं वाटत की डॉट झालाय, मात्र शेवटच्या मोमेंटला बघितला अंपायर इज बेस्ट जज. व्हाईटचा इशारा आला. मॅचची जो कलटणी होती ती कुरुन संघाकडे लागली. रितेश गोलंदाज, राईट हॅम ओव्हर द विकेटने जाताना थोडंसं रनअप चुकतंय. डॉट बॉलचा इशारा करतायत पंच. गोलंदाज कमी वयामध्ये चांगली प्रगती केली या गोलंदाजाने रितेशने. राईट हॅम राऊंड द विकेटने जात आहेत. ऑन साईडला उडवलाय, तारा मंडल मध्ये चेंडू पाठवलाय. आउट ऑफ द पार. येतोय षटकार. ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर. थँक्यू विजय. धावसंख्या धावफलकावर 20 धावा 20. चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सुरू केलं मैदानाच्या आतमध्ये. विनीत वन मॅन आर्मी खेळताना मागच्या मॅच मध्ये निखिलेशने 31 धावा बनवल्या होत्या. रितेश आता इथे फसला गेल्या चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आहे तिथे प्रयत्न करतोय, मात्र जज करू शकले नाहीये तिथे. धावा आता 2 कंप्लीट केलेत. तिसरं धाव घेण्याचा मूड बनवलाय फलंदाजाने आणि अगदी 3 धावा कंप्लीट करताना फलंदाज विनीत. मूड नव्हतं विनीतचं तिसरं धाव घेण्याचं, मात्र मूड बनवलं फलंदाज निखिलेशने आणि तिसरं धाव देखील कंप्लीट केला गेलाय. धाव फलक 23 धावा धावफलकावर लागलेले आहेत. रितेश गोलंदाज, राईट हॅम गोलंदाजी करताना आपण पाहतोय समोर तगडा फलंदाज आहे. ओ गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळाला. चेंडू जिंकला गेला कारण की डॉट झालाय तो. 23 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. कंट्रोल केलाय. षटकार गेल्यानंतर कंट्रोल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली रितेशची. निखिलेश शेलार सज्ज आहे खेळपट्टीवर. हा स्ट्रोक पहा फसला गेला. विकेट कीपर आहे. आता चुकी होणार नाहीये. निखिलेशला परतावा लागेल. बॅक टू डग आउट. बडी सफलता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. षटक कंप्लीट होते. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या 23 धावा धावफलकावर. 11.50 ची सरासरी गाठत आहे टीम. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर धावा 15 अर्थात 15 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. मागच्या मॅच मध्ये अगदी 46 धावांचा टार्गेट ठेवला होता, मात्र तो शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. वडपे टीम त्या संघाकडे उभरते सितारे आहेत. यंगस्टार खेळाडू आहेत. त्या संघाकडे बॅटिंग चांगली आहे. यश आला शेवटचा षटक टाकण्याकरिता. यश किती धावा थांबेल या षटकामध्ये. नवीन फलंदाज जॉईन झाले खेळपट्टीवर. बुद्धात आपण पाहतोय ज्याने मागच्या 2 मॅचेस मध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय गोलंदाजीच्या जोरावर. मात्र फलंदाजी करण्यासाठी क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कैलासवासी ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस. सेकंड लास्ट मॅच. यानंतर एक शेवटचा सामना होईल. या मॅचचा विजेता टीम आणि आम्ही कुरुंदकर
यश गोलंदाज, फार मोठा रनअप घेतलाय गोलंदाजाने. 14 ते 15 पावलाचं रनअप असावं गोलंदाजाचं. आणि समोर तितकाच चांगला फलंदाज आहे विनीत भोईर. वेगवान गतीचा हा चेंडू बॅटवर मिडल झाला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. फिल्डिंग चांगली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. वेगाने आलाय. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन देखील खूप चांगली होती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा अगदी इथे पूर्ण केल्या. या 2 धावाने धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत. त्या म्हणजे 25 धावा. सिल्वर जुबली 25 रन अब तक बन चुके टीम न्यू संघर्ष मिटपाड़ा टीम. टॉस जीतकर बल्लेबाजी करती हुई टीम मिटपाड़ा. यश ऑन साइडला खेळलेत. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये. सेफ लँडिंग होत आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या धाव फलकावर 27 धावा. या मॅच मध्ये 1 षटकार आलाय आणि 2 चौकार आले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. सकाळपासून जिथे षटकार चौकारांचा पाऊस झालाय त्या कुठेतरी पावसाला थांबवला गेला या मॅच मध्ये टीम वडपे टीम संघाने. कारण की लेंथ लाईन चांगली मिळाली आहे गोलंदाजांना. गोलंदाज यश राईट आर्म ओव्हर द विकेटने. फलंदाज सज्ज विनीत भोईर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेट कीपर आहे. चुकी झाली आहे त्याच्या माध्यमातून. चेंडू आता फायनल क्षेत्रामध्ये सडकलाय मागच्या बाजूने आणि धाव इथे पूर्ण होत आहे दुसरी. बुद्धातने प्रयत्न केला होता तिसरा धाव मिळेल का, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. धाव संख्या धाव फलकावर 29 धावा. 3 चेंडूमध्ये 3 डबल धावा आलेल्या आहेत. येणारे 3 चेंडूमध्ये जर मोठा फटका आला नाही तर गोलंदाजी करताना दबाव वाढू शकतो टीम न्यू संघर्ष मिटपाड़ा संघावर. ब्लू स्टार वडपे एका बाजूला, न्यू संघर्ष मिटपाड़ा एका बाजूला आपण पाहतोय. गोलंदाज यश चांगली कामगिरी करताना स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारीचा षटक थोडा शांतता पाहायला मिळते. राईट आर्म गोलंदाजी करताना आपण पाहतोय. विकेट करायचं होतं बॅटवर आला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला इथे. जोरदार अपील झाली होती. असं वाटतं की बॅटची एज घेतली की काय, ज्या प्रकारे अपील झाली होती विकेट किपरचं. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. वो कहते ना नया जोश, नवीन खून आहे क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय युवा यंगस्टर खेळाडू खेळत आहेत वडपी टीम संघाच्या माध्यमातून. यश गोलंदाज राईट हाफ ओव्हर द विकेटने जातोय. फुल टॉस चेंडू फायदा घेता आला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. सिंगल आली आहे. 1 धाव मिळाली. सकाळपासून फक्त आमच्या ऑफिशियल स्कोरर उदय जे आहेत षटकार चौकाराचे तकदिली करतायत, लिहितायत आपल्या स्कोर बुकवर. मात्र आता थोडीशी आराम त्यांना मिळाले, थोडी शांतता मिळाली आहे. कारण की गोलंदाजी चांगली झाली आहे. लाजवाब गोलंदाजी केली आहे. धावा 30 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या डावाचं. चांगलं कौतुक झालं या गोलंदाजाचं. पाठीराखे देखील भरपूर मोठ्या संख्येने आल्या वडपे टीमचे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. यश चांगली गोलंदाजी करतोय. जर षटकार आला नाही तर दबाव बनू शकतो टीम मिटपाड़ा संघावर. यश गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर बुद्धात आहे. बुद्धातने पाठवला ऑन साइडला आणि चेंडू सीमेच्या बाहेर येतोय. षटकार. धावा झालेल्या आहे. 37 धावांचा एक छोटासा आव्हान ठेवलाय. आमची रजा घेत आहेत चिंचोली खांडपे ग्रामपंचायतीचे उपसरपंच. आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके आमचे ट्रॉफी स्पॉन्सर गेले मागील 5 वर्षापासून ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 या स्पर्धेला दादांच्या माध्यमातून ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. गिरीश दादा पाटील आमची रजा घेत आहेत. आपण आलात या गावामध्ये, छान लागले आमच्या. धन्यवाद. आपण असंच या. पुन्हा एकदा ही स्पर्धा आम्ही पुढच्या वर्षी 365 दिवसानंतर आम्ही ठेवू. त्या स्पर्धेला तुम्ही पुन्हा एकदा आपली उपस्थिती दाखवा. थँक्यू सो मच. धाव संख्या 37 धावांचं आव्हान आहे.
37 धावा इथे कोणत्या प्रकारे बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. गिरीशदादा पाटील यांची उपस्थिती राहिली या स्पर्धेला. आज आमचे ट्रॉफी स्पॉन्सर प्रत्येकाचं मन आणि जे लक्ष आहे केंद्रित करणारी ट्रॉफी आहे. सुंदर अशी चमकती ट्रॉफी आहे. प्रथमतः लॉन्च केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. आता ही कॉपीराइट होईल. जसं आपण लाईव्हला संगीत वाजवतो तर कॉपीराइट होते लाईव्ह टेलिकास्ट, तसंच ट्रॉफी देखील तुमची कॉपीराइट होईलच. कोणत्या तरी स्पर्धेमध्ये अशा ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळतीलच. येणारे अजूनही मला 5 ते 6 टुर्नामेंट आहेत. धाव संख्या 36-37 धावांचा एक आव्हान ठेवलाय. पुन्हा एकदा आमचे डीजे मॅन सकाळपासून शांतता आहेत. त्यांचं डीजेच्या माध्यमातून हाय किया डीजे निखिल. बारा पूर्णांक 33ची सरासरी गाठायची आहे प्रति षटकामागे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. नो स्ट्राईकला यश आहे आणि स्ट्राईकला गोट्या. जसं गोट्या अंपर पंचांच्या भूमिकामध्ये भरपूर नावारूपाला आला तसा हा गोट्या आपल्या गावाच्या टीमसाठी नावारूपाला येईल का पाहूया आपण. फार महत्त्वाचा असेल गोट्याचा हा डाव पेच, कारण की महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगलं खेळणं गरजेचं आहे. 37 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाज झालाय. प्रथम गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे विनीत भोईर. पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. समोर बॅटर सज्ज आहे गोट्या. विनीत भोईर वेगवान गतीचा हा चेंडू ऑफ स्टंपवर आपण पाहतोय. एक सिंगल धाव आली आहे. स्केअर ऑफ द विकेट खेळला गेलाय हा स्ट्रोक. सिंगलने खाता ओपन केले टीमचं. फलंदाज गोट्याने सुरुवात झाली आहे धावांना. बॅटर यश आता स्ट्राईकवर आलाय. पहिल्यांदा आज रोहित जाधव मला खेळताना पाहायला मिळाले. अगदी उल्लेख आम्ही नेहमी त्याचा ग्रुप करत असतो की त्याला खेळण्याची संधी मिळेल का. आज त्याने खऱ्या अर्थाने खेळण्याची संधी उपलब्ध केली आहे. खेळलाय, चांगला खेळलाय, चांगली फिल्डिंग केली आहे. विनीत राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑन साइडला कॅच होतं. मिस टाइम झालाय. टॉप पेच आणि फलंदाज बाद. विकेट मिळाला इथे विनीत भोईरला. होता हो करी ठाणे जिल्ह्याची शान. प्रफुल्ल फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये जातोय. धाव संख्या आपण पाहतोय 1 धाव स्कोरबोर्ड लागली गेली आहे. अगदी दुसऱ्या चेंडू विकेट घेतलाय गोलंदाज विनीतने. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी सध्या करते विनीत. 12 ते 13 धावांची सरासरी गाठायची आहे. गोलंदाज विनीत भोईर तेज तरार गोलंदाजी करते सध्या. अगदी कडक स्ट्रोक केला इनफिल्डच्या वरतून. चेंडूची संधी होती. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. मिळतील धावा 4. जातोय चौकार. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर. ज्ञानाबाई हा किंग मेकर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर. ज्ञानाबाई हा किंग मेकर.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्लासिकल ड्राईव्ह. पुन्हा एकदा आपण पाहतोय खडे खडे लॉप करायचं होतं. हा स्ट्रोक खडे खडे खेळायचं होतं. बॅटवर येत नाहीये. पाच धावा झालेल्या आहेत. चेंडू टाकून झाले 4. त्याच्यामध्ये एक विकेट मिळालाय. समोर आमची बाईक उभी आहे. प्लीज रेड कलरची इको आहे. थोडीशी मागे घ्या आपण, अथवा सावलीमध्ये आणून लावा आपण. खेळाडूंना थोडस त्रास होत आहे. तिचं जे ग्लान्स आहे ती चमकत आहे जास्तच. 4 व्हीलर इको जी आहे ती काढायची तिथून आपण. मेन रस्त्यामध्ये देखील आहे ती. विनीत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतली आहे. फक्त एक धाव आली आहे. धावा फलकावर लागलेल्या आहेत. 6 धावा. चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. जेव्हा समोर एक चांगला गोलंदाज असतो ना, फलंदाजांना फक्त एकच करावा असतो. एक मोठा फटका आलाय. चौकार आलाय विनीतच्या अगेन्स्ट. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न करावा फलंदाजाने. सोडून दिलाय आणि चाललाय चेंडू. नो अँड 4. 5 धावा. फ्रीट असेल आता पुढील चेंडू. फ्रीट असणार आहे. वडपी टीम संघाचे खेळाडू आपल्या खेळाडूंना आवाज देतात. ते फार महत्वाचं आहे, कारण की फ्रीट आहे. याच्यावर तुला संधी आहे. फक्त तू इथं रनआउटच होऊ शकतो. फ्रीट चेंडूला इनफिल्डच्या वरतून केलाय. चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. 1 झालाय आणि दुसरं धाव देखील कंप्लीट इथं होत आहे. आता त्या धावांची सरासरी जी पाहिजे होती ती मिळाली आहे, कारण की धावा झालेल्या आहे धाव फलकावर 13. धाव संख्या इथे धाव फलकावर आपण पाहतोय त्या म्हणजेच 13 धावा. जी सरासरी पाहिजे होती ती सरासरी झाली इथे. बॅट इथे बदली केली जात आहे. मैदानामध्ये बॅट चेंज केली जात आहे. तोपर्यंत ऐकूया संगीत निखिलच्या माध्यमातून. निखिल डीजे. आमचे प्रशांत थोडस टेन्स मध्ये. संध्याकाळ झाली आहे. आज बर्थडे देखील सेलिब्रेट करायचं आहे रोशनचं. ती देखील तयारी करणं बाकी आहे. किती बॉक्स लागतील पाण्याचे ते देखील थोडंसं नक्कीच हिसाब घ्यायचं. ताडीमाडी केंद्र असेल आज पार्टीमध्ये. विनीचं षटक समाप्त झाले तर निमेश शेलार आलाय. ओ उडवलाय मिड विकेट. क्षेत्राच्या बाहेर षटकार. सीमेच्या बाहेर षटकार. निमेश ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये 5 चेंडू अगदी डॉट केले होते, शेवटच्या चेंडूवर एक धाव गेली होती, त्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला या फलंदाजाने. अजून एक उडवले समोर. बुद्धार्थ आहे तिथे. ओ अजून एक षटकार.
निमेश ग्राउंडच्या बाहेर होता हा चेंडू, त्याचा प्रयत्न फक्त राहिले तिथे, कारण की जी पट्टी आहे ना षटकाराची, जी बाउंड्रीची पट्टी आहे त्याच्या बाहेर आला होता बुद्धार्थ. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6 निमेशच्या अगेन्स्ट फलंदाज आपण पाहतोय. यश ऑन फायर नाव. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा कट करायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजेच 26 धावा. 26. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. निमेश लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, हा चेंडू चांगला टाकला गेला. अशा चेंडूना टाकावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये ना जवळजवळ 8 ते 9 धावा राहिल्या तरी चालतील, मात्र फ्लॅट डिलिव्हरी टाकली तर षटकार येतोय, तर लेग ब्रेक करणं गरजेचं आहे. निमेश पुन्हा एकदा ढकललाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे मिडॉपर, हलकासा मिसफिल्ड, मात्र एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. रोहितची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 10 धावांची आवश्यकता येतो आता आणि चेंडू राहिल्यात ते म्हणजे 8. ओ हा चेंडू चांगला आहे. लेग ब्रेक फार महत्वाचा चेंडू आहे या षटकातील. जर डॉट राहिला तर 6 चेंडूमध्ये 10चं समीकरण राहील. एखादा मोठा पटका आला तर 6 मध्ये समीकरण चेंज होईल. निमेश राईट आर्म राव ऊर्ध विकेटने ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. रनाची संधी आली आहे आणि फलंदाज इथे होते बाद. जो काम करत होतं ना यशला, तो काम केलं यशनं. 2 षटकार लगवले आणि अशा गोलंदाजाला, फिरकी गोलंदाजाला 2 षटकार लगवले. तर धावफलकावर 27. आता 6 चेंडू समीकरण आता इथे पाहायला मिळते. 10 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 10 रन. इथून आता पाहूया बुद्धार्थ कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. आणि न्यू बॅटर रितेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सन्माननीय टीमचे ओनर दिनेश दादा गायकवाड इथे उपस्थित झालेले आहेत. टीमचे ओनर आहेत, वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमचं प्रोत्साहन वाढवण्याकरता आलेले आहेत. आपल्यास विनंती आहे आपण व्हीआयपी डेजवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत दादा. गोलंदाज सज्ज होत आहे. बुद्धार्थ पटपे गावचे सामाजिक कार्यकर्ता आपण पाहतोय, वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच इथे बनली आहे, इथं प्रयत्न करावे लागतील. दिनेश दादा यांची उपस्थिती होत आहे या व्यासपीठावर. बुद्धार्थ पहिला चेंडू मिस टाइम, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडू खाली आहे. अजून एक धक्का दिलाय टीम मिठपाडा संघाने वडपे टीमला. एक चांगला फिनिशर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता अक्षय गेलाय, एक चांगला फिनिशर आहे. मॅच फिनिश करेल का मात्र हे प्रश्न निर्माण होत आहे. मात्र रितेशला पूर्णपणे मिडल ऑफ द बॅट करता आला नाहीये. बॅटचे टॉप एज झाला होता आणि इथे विकेट गमावली आहे वडपे टीम संघाने. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच आता विचार केला ना, प्रति चेंडू मागे 2 धावा जरी काढल्या ना, इथे मॅच बनू शकतो. गोलंदाज बुद्धार्थ चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 2 धावाचा पहिलाच बेनिफिट गमावला गेलाय.
टीम वडपे टीम संघाने 12व्या खेळाडूची ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे, त्याचं थोडंसं कुठेतरी कामयाब भोगावं लागेल. मात्र मॅच आहे, काही होऊ शकतो, या धावा बनू शकतात. कोशिश करने वाली कभी हार नहीं होती. ढकललाय चेंडूला, हा चांगला दिमागाचा वापर केलाय, मात्र थ्रो चांगला आलाय. 2 धावा कंप्लीट. अक्षय आहे, अक्षयकडे आहे टॅलेंट. 2 धावा काढल्या त्याने. धावसंख्या धावपलकर 29 धावा. 4 गेंदे 8 रन. बची हुई 4 गेंदों में 8 रन बनाने हैं. मैच बनता हुआ. बुद्धार्थ अगली गेंद लेकर निकल चुके. ओ लंबा स्ट्रोक लेना चाहते थे वहां पर. डॉट गेंद, काफी रफ्तार भरी गेंदबाजी हो रही है. अब अच्छी गेंदबाजी करे बुद्धार्थ. स्कोर 29 रन. 3 गेंदों में अब 8 रन चाहिए. यदि अक्षय मन बनाए तो फिर एक सिक्सर लगा कर भी मैच फिनिश कर सकते, लेकिन गेंदबाज भी काफी अच्छे गेंदबाज है सामने. इस सीजन में काफी अच्छी गेंदबाजी करे बुद्धार्थ. अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए. रफ्तार भरी गेंद सामने की ओर खेला है. खाली क्षेत्र में गेंद जा रही है. फील्डर पहुंच चुके वहां पर. 1 रन बना, दूसरा लेने की कोशिश और साथ ही साथ 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज. अब यहां से अब 6 रन चाहिए और गेंदे बचे 2 गेंदों में 6 रन. अब 2 गेंदों में 2 मरतबा ट्राई कर सकते आप 6 के लिए. बुद्धार्थ जिन्होंने अच्छी गेंदबाजी की अब तक, अच्छी 4 गेंदे डाली, अब अच्छी 2 गेंदे डालनी है. बल्लेबाज को एक लंबा हिट लगाकर इस मैच को भी फिनिश कर सकते हैं आप. गेंदबाज बुद्धार्थ अगली गेंद लेकर सामने. बल्लेबाज है बिल्कुल तैयार अक्षय. राइट आर्म और द विकेट से गेंदबाजी हो रही है. रफ्तार भरी गेंद, लेकिन नियंत्रण में नहीं है गेंदबाज. लेग स्टंप के बाहर. वाइड का इशारा था अंपायर द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन. अब 5 रन चाहिए 2 गेंदों में. अगली गेंद लेकर फिर से एक बार बुद्धार्थ. पिछले मैच में आखिरी गेंद तक मैच हुआ था, क्या ये भी आखिरी गेंद तक मैच जाना चाहेंगे? प्रेक्षक तो सोच रहे होंगे, लेकिन बल्लेबाज और गेंदबाज नहीं सोच रहे होंगे. यदि इस गेंद पे फिनिश होता है तो फिर वडपे जीत सकती है. ओ फुल टॉस गेंद थी, कैप में खेल दिया गेंद को. फील्डर है वहां पर, लेकिन एक ही रन बन पाया इस गेंद के ऊपर. अब मैच बना है गोल्डन चौकार या गोल्डन 6 या गोल्डन डिलीवरी. 1 गेंद 4 रन. अब मिटपाड़ा के जो प्लेयर है ना, सोच रहे होंगे कि ये गेंद मेरी तरफ नहीं आई तो अच्छी है, लेकिन जो बहादुर होते हैं वो कहते होंगे कि मेरे पास आने दो गेंद को. 1 गेंद बचे 4 रन बनाने. अब मैच बनता हुआ आखिरी 1 गेंद और 4 रन इस मैच को जीतने के लिए चाहिए. सोच रहे होंगे सभी प्लेयर, ये कौन टीम मुकाबला जीतेंगी. आने वाले 1 मिनट में इस मैच का रिजल्ट आपके सामने होगा. दोनों ही 12 मैन टेंस में लग रहे हैं, लेकिन टेंस काफी चलता हुआ बल्लेबाज और गेंदबाज के बीच में. डगआउट में शांतता. हर फील्डर कह रहे कि ये गेंद मेरे पास आई है, लेकिन कहां मारेंगे बल्लेबाज और कहां गेंद डालेंगे बल्लेबाज को. गेंदबाज बुद्धार्थ. एक रोहित यादव को देखिए, कैमरा लेकर खड़ा किया वहां पर, जिस तरह दिखाई दे रही यहां से. बुद्धार्थ इंपॉर्टेंट गेंद फेंकने जा रही है इस टूर्नामेंट की. अगले मैच में कौन सी टीम कुरुन से खेलने जा रही है. सामने की ओर खेला है, 1 रन बना है. क्या 4 रन दौड़कर पूरे करेंगे? नहीं. और इसी के साथ इस मैच को जीत लिया है टीम न्यू संघर्ष मिटपाड़ा टीम ने. कांग्रेचुलेशन टीम. हार्ड लक टफ लक वडपे टीम.